प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण या प्रस्तावित मार्गाने झाला पाहिजे. या मागणीसाठी उत्तरनगर जिल्हा आणि नाशिक पुणे पट्ट्यातील लोकप्रतिनिधींनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. या जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या 19 मैल या ठिकाणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत ठरल्यानुसार आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. या भेटीत संगमनेर अकोले मार्गाच्या तांत्रिक आणि सामाजिक महत्त्वावर चर्चा केली जाईल. केवळ चर्चेनं प्रश्न सुटला नाही तर आंदोलनाचं दुसरं पाऊल उचललं जाईल. चाकण किंवा आळीफाटा येथे बेमुदत रस्ते जाम करून सरकारचं लक्ष वेधण्याचा कडक इशारा या बैठकीतून सर्वानुमते दिला गेला. आदरणीय सचिनदादा तांबे यांनी ही बैठक आणि मला सर्वात समाधान याचं झालं की जे सर्व स्टेक होल्डर आहेत नाशिकपासून तर पुण्यापर्यंत सगळे म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार, खासदार सर्वांना यासाठी बोलवलं आणि सर्वजण उपस्थित राहिले. खास करून ह्या आपल्या संपूर्ण भागासाठी एक वरदान ठरणारी गोष्ट आहे आणि ती व्हावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. आढळराव पाटीलही बोलले, सदाशिवराव लोखंडे पण बोलले आणि त्यांनी जे आजपर्यंत त्या कामासाठी केलं त्याचं पुढं नेण्याचं काम आमच्यासारखे आताचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं आहे. माझं एकच मत आहे की सत्तेचे दादांनी मी तेच बोललो की आपण मुख्यमंत्री आणि सर्व शिष्टमंडळाची भेट घेऊन आपण त्यांच्या गळी उतरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेवर घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात स्टेक होल्डर असल्यामुळे महाराष्ट्र सरकारचे येणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं करत असताना आंदोलन होत राहील, त्याबरोबर सरकारला जागवलं पाहिजे, सरकारपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे एवढंच माझं मत आहे. त्या बैठकीसाठी अजयदादांनी खूप मेहनत घेतली आणि सर्वांनाच एकत्र करून इथं यायची योग्य वेळ आणि योग्य ठिकाण निवडलं. अजयदादा फटाके यांचे दादा, रेल्वे पुणे नाशिक आहे ती शिर्डी मार्गे वळवण्याचा घाट घातला जातोय, त्यामुळे अंतर वाढतंय आणि प्रवासाचा वेळ देखील वाढतोय. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? नाही, याबद्दल तोच विषय तोच आहे. आपल्याला ही जी सेमी हायस्पीड जी पूर्वीचा जो मार्ग आहे त्या मार्गानेच व्हावी हीच अपेक्षा सर्वांची आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व भविष्यात यासाठी आंदोलन करण्याची वेळ जर आली तर तुम्ही त्यासाठी आग्रही राहाल का? सगळेच आता तोच विषय झाला की आंदोलन करत असताना त्याचबरोबरीने शासनाकडे सुद्धा पाठपुरावा करत राहिला पाहिजे. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालल्या पाहिजे असं माझं. नाशिकपासून तर राजगुरुनगरपर्यंत सगळे खासदार, आमदार, विरोधी पक्षातले नेते, कार्यकर्ते, संघर्ष समितीचे नेते हे सर्व आज राजकीय पक्ष बाजूला ठेवत या सगळ्या परिसराच्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. हा काही सरकारच्या विरोधातला लढा नाही, हा एक प्रकारची भातृभावी मागणी आहे. त्यामुळे आपल्याच लोकांची मागणी सरकारने मान्य करावी अशा प्रकारचा सूर, समन्वयाचा सूर या बैठकीमध्ये होता. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी एकदा जर ठरवलं तर जो रस्ता आता बदलण्यात आलेला आहे, रूट बदलण्यात आलेला आहे, तो परत पुनर्स्थापित करून अकोल्यासह पहिला जो मान्यता प्राप्त रस्ता होता त्यानुसारच रेल्वे होईल याच्याबद्दलची एक प्रकारची खात्री या सगळ्या एकजुटीतून मिळालेली आहे. पहिल्या पातळीवर 2 तारखेनंतर माघारीचा जो दिवस आहे त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तारीख दिलेली आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण जाऊन विनंती करू, चर्चा करू आणि मला खात्री आहे की चर्चेतूनच प्रश्न सुटेल. मात्र जर तो सुटला नाही तर मग मात्र लढ्याची सुद्धा तयारी सर्व नेत्यांनी राजकीय पक्ष बाजूला ठेवत जनतेचं लक्ष, जनतेच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे. चक्का जाम करण्याची वेळ आली, बेमुदत बसण्याची वेळ आली तर मग आळेफाटा असेल किंवा चाकण असेल या 2 ठिकाणी
बेमुदत अशा प्रकारचा लढा हा करावा लागेल. ती करण्याची वेळ राज्य सरकारने आमच्यावर येऊन देऊ नये अशा प्रकारचं आव्हान आज आम्ही केलेलं आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि हा रेल्वे मार्ग पहिल्याच सर्वेप्रमाणे होईल अशा प्रकारची आशा आम्ही बाळगू. रेल्वेच्या बाबतीमध्ये पूर्वीचा जो आराखडा होता त्या आराखड्याप्रमाणेच रेल्वे झाली पाहिजे. ती नाशिकवरून सिन्नर, अकोले, संगमनेर मार्गे राजगुरुनगर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुण्याला गेली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी ही सातत्याने होत आहे. नाशिकवरून शिर्डीची जी रेल्वे डायरेक्ट लाईन त्यांना करायची आहे त्याच्यासाठी पण आमचा पाठिंबा आहे, त्याच्याबद्दलही आमचा विरोध नाही. नगरवरून पुण्याला जी डायरेक्ट लाईन करायची आहे तेही झाली पाहिजे. ती आज दौंडवरून जाते, ते न होता सरळ मार्गाने झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. पण हे होत असताना नाशिक आणि पुण्याचे 2 औद्योगिक शहरं जोडण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला एक दळणवळणाची व्यवस्था मिळण्याच्या दृष्टीने, विद्यार्थी, नोकरी करणारे लोक यांच्यासाठी ही रेल्वे लाईन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी महारेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळजवळ 1000 कोटी रुपये जे आहे ते खर्च करून भूमी अधिग्रहण जमिनीचं झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी होत्या म्हणून त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी सगळ्या या रस्त्यावरचे जे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, त्याचबरोबर ज्या विविध तालुक्यांमध्ये रेल्वेच्या कृती समित्या तयार झालेल्या अशा सगळ्या प्रतिनिधींची आज बैठक या ठिकाणी घेण्यात आली. सगळे खासदार, सगळे लोकप्रतिनिधी यासाठी बैठकीला उपस्थित होते आणि आंदोलनाची पुढची रूपरेषा याच्यात ठरवण्यात आलेली आहे. आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांना भेटायचं आहे आणि त्यांना भेटून पहिल्यांदा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करायचा अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. याच बैठकीतून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोनवर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या शिष्टमंडळाला भेट देण्याची वेळ देणार असले, कारण महापालिकेच्या निवडणुका आहेत. 2 तारखेपर्यंत माघारीचं ती गडबड आहे. त्याच्यानंतर ते म्हणाले की मी भेटण्यासाठी वेळ देणार आहे. माननीय मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देतील, त्यांच्यासमोर हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत. रेल्वे मंत्री GMRTचं कारण सांगून ज्या पद्धतीने ही रेल्वे लाईन बदलण्याचं त्यांनी घाट घातलेला आहे हे कसं चुकीचं आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत जरी जाण्याची वेळ आली तरी ते करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्या दृष्टीने आजच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. तुमच्या सगळ्यांचा विरोध डावलून रेल्वेचा मार्ग बदलण्याचा जर निर्णय झालाच नाही तर काय भूमिका राहील? नाही, आज तर आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावर जन आंदोलनाची तयारी झालेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पहिल्यांदा भेटणार, पहिला टप्पा तो पार पाडणार आणि त्याच्यातूनही जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन जे आहे ते नाशिक पुणे रेल्वेच्यासाठी उभं केलं जाणार आहे. कुठल्या स्वरूपाचं हे आंदोलन असेल? जन आंदोलन म्हणजे नेमकी काय? आता जन आंदोलन हे टप्प्याटप्प्याने ठरवलं जाईल. पहिला टप्पा जो आहे तो शासनाशी चर्चा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या त्यांच्या कानावर घालून त्यांनी जर याच्यातून मार्ग काढण्यामध्ये जर ते यशस्वी ठरले तर मग आंदोलनाची वेळ येणार नाही. परंतु जर समजा त्याच्यातून त्यांना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जर नाहीच ऐकलं किंवा रेल्वे बोर्डाने नाही ऐकलं किंवा रेल्वे मंत्रालयाने नाही ऐकलं तर मात्र मग जन आंदोलन उग्र स्वरूपात करावं लागेल आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही, कारण हा पूर्ण भागच जो आहे तो क्रांतिकारकांचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या या जुन्नर तालुक्याचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की आंदोलनामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही. या बैठकीत ऑनलाईन आणि प्रत्यक्ष माध्यमातून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सदाशिव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लहामटे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, अजय फटांगरे, नीलम खताळ, उत्कर्षा रुपवते, उदय सांगळे, कॉम्रेड अजित नवले, कपिल पवार, दत्ता ढगे यांची उपस्थिती होती. तर आमदार सत्यजित तांबे यांनी या बैठकीचं प्रास्ताविक केलं आणि बाजीराव दराडे यांनी सर्वांचे आभार मानलेत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. ज्यांनी अगदी डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा प्रश्न मांडलेत नाही असं नाही आहे. सगळ्यांना वाटतं की प्रकल्प व्हावा पक्ष बाजूला सोडून. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.